चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आवाजावरून लक्षात आलं असेल की किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेत आपले हे केळ्याचे चिप्स। कोणीही करू शकेल, अगदी सहज करता येईल इतकी साधी सोपी रेसिपी आहे। आपण विकत घ्यायचं म्हटलं तर किती महाग मिळतात हे केळीचे चिप्स, आणि घरामध्ये आपण कमी साहित्यामध्ये अगदी झटपट तयार होतात हे बनाना चिप्स। नक्कीच ट्राय करून बघा, एकदा करा आणि महिनाभर खा। अजिबात ही नरम न होता अगदी कुरकुरीतच राहतात। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 केळी कच्ची घेतलेली आहेत। ही मोठ्या साईजची केळी, याला केळ्यांना मद्रास केळी अशी म्हणतात। केरळला ही केळी खूप प्रसिद्ध आहेत। तर याच केळ्यापासून आपण आज मस्त झटपट असे वेफर तयार करणार आहोत। तर ही कच्ची केळीच आपल्याला घ्यायची आहेत। ह्या केळीचं साल जरी पिवळं दिसत असेल ना, तरी ती आतमध्ये ना कच्ची असतात, आणि ह्याचे वेफर ना खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात। तुम्ही साध्या केळ्यांपासून सुद्धा वेफर बनवू शकता, पण आपल्याला केळी ही कच्चीच घ्यायची आहेत। त्यानंतर आपल्याला इथे मिठाचं पाणी करून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा पाणी घातलेलं आहे। हे आपल्याला पाणी तयार करून साईडला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर तेल छान गरम करायचं आहे। तेल मस्त एकदम कडकडीत गरम झालं पाहिजे। त्यानंतर आपल्याला ही केळी सोलून ह्याचे चिप्स बनवायला घ्यायचे आहेत। बघा, अशा पद्धतीने आपल्याला चिप्स याच्यामध्ये तेलावरतीच आपल्याला हे चिप्स असे करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता एकदम फटाफट एक चिप्स तयार होतात। पसरट कढई घ्यायची आपल्याला, तेल छान तापवायचं आहे। त्यानंतरच असे वेफर आपल्याला तयार करून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकताय बघा, मस्त इथे तर केळीचे वेफर्स मी इथे तयार करून घेणार आहे। जितके शक्य होईल, जितके मावतील ना, तितके वेफर्स आपल्याला हे करून घ्यायचे आहेत। तर बघा, इथे मी अर्ध्यापेक्षा जास्त केळं इथे करून घेतलेलं आहे, चिप्स करून घेतले त्याचे। केळ्याचे स्लाईस टाकताना आपल्याला गॅस हा एकदम फास्ट करायचा आहे। फास्ट गॅसवरती 2 ते 3 मिनटं वेफर्स हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला लो फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत आपले वेफर्स हे तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्ही एकदा वेफर केलेत ना, तर यानंतर तुम्ही कधीसुद्धा वेफर बाहेरून विकत आणणार नाही। अगदी घरच्या घरी तुम्ही एकदम टेस्टी वेफर आपण ही तयार करू शकतो। तर तुम्ही बघू शकता बघा, त्याच्यानंतर आपल्याला मिठाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे, ते आपल्याला अर्धा चमचा याच्यामध्ये घालायचं आहे, आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनटं आपण ह्याला छान तळून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी एकदम कुरकुरीत आपले हे वेफर्स इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। तर आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व वेफर्स इथे करून घेणार आहे। तर मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत वेफर्स आपले इथे तयार झालेले आहेत। हे वेफर तुम्ही एकदा करा आणि महिनाभर खाऊ शकता। अगदी कुरकुरीतच राहतात, नरम अजिबात पडत नाही, आणि याला आपण एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करू शकतो किंवा जिप लॉकच्या पिशवीमध्ये सुद्धा घालून स्टोअर करू शकतो। आता वेफर खाण्याची इच्छा झाली तर बाहेरून वेफर आणायची गरज नाही, एकदम गरमागरम घरीच तयार करा आणि खाण्याची मजा घ्या। तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, आणि अशाच तुम्हाला रेसिपीज जर पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।